नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका गडावर चाललो आहोत जो फक्त त्याच्या अवघड ट्रेकसाठी ओळखला जात नाही, तर एका वेदनादायी आठवणीसाठी कायम स्मरणात राहील. हा आहे इर्शाळगड, जिथे निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य आहे, पण त्याचबरोबर संघर्ष आणि जिद्द आणि पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देखील आहे. चला तर, फक्त ट्रेक नाही, हा इर्शाळगड व चांगल्या काळात साथ देणारे अनेक असतात, पण वाईट काळात सोबत चालणारे फारच कमी. तरीही हार मानू नकोस, कारण तुझा संघर्षच एक दिवस तुझी यशाची सर्वात मोठी ओळख बनेल. असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विशाळगडाचा वापर टेहाळणीसाठी केला जात असे. आजूबाजूच्या गडकिल्ल्यांवर आणि परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड एक महत्त्वाचा पारेकरी म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे इर्शाळगड हा फक्त ट्रेक नाही, तर इतिहासाचा साक्षीदार आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या काळात तुमच्यासोबत उभे राहणारे अनेक असतात, पण वाईट काळात हात धरून साथ देणारे फारच कमी असतात. तशीच एक कहाणी आहे इर्शाळवाडीची आणि तिथल्या माणसांची. संकटांना त्यांची परीक्षा घेतली, पण त्यांनी हार नाही मानली. डोळ्यात अश्रू होते, तरीही पाय थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा उभं राहून जगाला दाखवून दिले की संघर्ष किती मोठा असला तरी जिद्द त्याहून मोठी असते. म्हणून आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी लढत राहा, कारण प्रत्येक संघर्षानंतर एक नवीन पाठ तुमची वाट पाहत असते. 19 जुलै 2023 इर्शाळवाडीसाठी हा फक्त एक दिवस नव्हता, तर आयुष्य कायमचं बदलून टाकणारा काळा दिवस होता. मुसळधार पावसामुळे मध्यरात्री दरड कोसळली आणि काही क्षणात अनेक कुटुंबियांची स्वप्न मातीखाली गाडली गेली. अनेकांनी आपली माणसं, आपलं घर आणि आयुष्यभराची कमाई गमावली. आज आपण इर्शाळगडावर ट्रेकला जातो, पण या वाटेवर चालताना त्या संघर्षाची, त्या वेदनाची आणि तिथल्या लोकांची जिद्दीची आठवण ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. निसर्ग सुंदर आहे, पण त्याचं सामर्थ्यही तितकं मोठं आहे. इर्शाळवाडी आपल्याला शिकवते, संघर्ष कितीही मोठा असला तरी पुन्हा उभं राहण्याची हिंमत कधी सोडू नये. आपण फक्त ट्रेक करायला गडकिल्ल्यांवर जात नाही, त्या ठिकाणची माणसं, त्यांचा संघर्ष आणि कहाणी आणि त्यातून मिळणारा जीवनाचा धडा समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक गड हा फक्त इतिहास सांगत नाही, तर जगण्याची नवी प्रेरणाही देऊन जातो. मित्रांनो, म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी सकारात्मक शिकायला मिळतं. मी जेव्हा गडकिल्ले चढतो तेव्हा फक्त शिखर गाठण्याचा विचार करत नाही, तर प्रत्येक चढाई मला आयुष्यातील संघर्षांना कसं सामोरं जायचं, पडल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं आणि कितीही कठीण प्रसंग आला तर पुढे चालत राहायचं हे शिकवते. इर्शाळगडही मला हाच धडा देऊन जातो. चांगल्या काळात साथ देणारे अनेक असतात, पण वाईट काळात सोबत चालणारे फारच कमी असतात. तरीही हार मानू नकोस, कारण तुझा संघर्षच एक दिवस तुला यशाची सर्वात मोठी ओळख बनेल. लढत राहा.
मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या प्रवासातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब मला अशाच नव्या गडकिल्ल्यांच्या कथा, संघर्ष आणि प्रेरणादायी प्रवास तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची ताकद देतो. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि भटकत राहा.